प्रिशूचं काय चाललंय बघा इकडे. काय काय लावतीयस तू. टोपण घाल त्याला आता. टोपण घाल फेदर. टोपण घाल. टोपण घाल. टोपण घाल. घाल टोपण. असं आमचं दिवसभर चालू असतं. मला अजून किचनचा ओटा साफ करायचा, पण ही पोरगी काय मला करू देणार नाही असं वाटायला लागलंय. इथे मॅटवर मगाशी ना एवढी पावडर सांडून ठेवली आणि पावडरचा डबा ती ना शेवटी स्वप्नाशी त्याला लपवून ठेवलं. आणि आता हिला लोशन पाहिजे झालंय, तर लोशन घेऊन सगळीकडे फासून घेते तोंडाला. चल टिक्की लावूया आणि बास करूया. आता टिक्की लावूया छान छान. ठीक आहे ना. नाही लावायची टिक्की. टिक्की लावूया की चल टिक्की लावूया. ये छान छान टिकली. कोणाला लावायची. प्रिशूला लावायची की मम्माला लावायची. आमच्या प्रिशूला ना खूप आवडतं टिक्की लावायला, आहे की नाही. वाव छान. मी लावू. छान 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 छान. काय लिपस्टिक तिकडे बघ. असं का. झालं. लिपस्टिक नाही लावायची. नट्टा फट्टा करायला पोरगीला लई आवडते आमच्या. लई म्हणजे लई. शूला लई आवडते सगळं. काय काय आवडते प्रिशूला. चला अभ्यास करूया. अर्शू या बसा. अर्शूची युनिट टेस्ट चालू आहे, तर उद्या त्याचं कम्प्युटरचा पेपर आहे, तर त्याचा थोडा अभ्यास घेईन. आता 12 वाजून आता 3 मिनिट झाले. मोबाईल बघत बसलाय, गेम खेळत बसलाय. आता मी त्याला आजपासून बिलकुल पण मोबाईल देणार नाही आहे, अजिबात देणार नाही आहे. आता हे जे बघतोस ना तेवढं लास्टच. तशीच सवय लागायला लागली सारखं मोबाईल बघत बसायची. मी काहीतरी कामात गेली की हा निवांत मोबाईल घेऊन बसतोय. मग मी कामात असते, माझं लक्ष नसते हा काय करायला लागलाय बाहेर, तर ह्याचं निवांत चालू असते मोबाईल बघायचं. काय करायचं आता, असं सगळं चालू आहे. त्याच्यानंतर प्रिशू टी व्ही बघितली तर बघते. आता ती नाही, ती मला सोडतच नाही काम करायला. ती टी व्ही पण बघत नाही आणि ती मोबाईल पण बघत नाही. ती एक चांगली सवय आहे तिची. आणि सुधीरला यायला आता वाजतील 2. अजून मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. चपातीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे, कणिक मळून ठेवलेली आहे चपातीसाठी. आमटी बनवायची, भाजी बनवायची. प्रिशा ए मन्या ए चालणार रे, उतर खाली. आरसू ये माया करते. ये लवकर ये, आता लगेच माया करते मी. ये ना. नको माया करायला. नको तर राहू दे. मग राहू दे ना. लक्ष आहे का बघा त्याचं, किती एकदम असं त्यात गुंतून गेलाय तो. चला या अभ्यास करूया. आता प्रिशू अभ्यास करून दिली तर नशीब आमचं. उपीट एवढं शिल्लक ठेवलं प्रिशू ना. आता त्याच्यात पाय देशील ना. नको ना, वहीवरती नाही चढायचं तसं. चल बसव तुझ्या बेबीला पण खाली बसव आणि तिला पण खाऊ दे. खाऊ दे. खाऊ खाऊ खाऊ. थोडं 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 तू पण घाल. तू पण घाल तोंडात पहिला. बीबी खा. बीबी खा. खाल्ला बेबी ना. आणि तू खा आता. आता तू खा. आता तू खा. नाही नाही तू खा ना. आता बेबीचं झालं खाऊन, आता तू खा ना. तुम्हाला भूका लागत नाहीत का रे पोरांनो. असं दोघंचे दोघं कधी म्हणत नाहीत की मला भूक लागली मम्मा हे दे ते दे. ड्रायफ्रुट्स आहेत, मिठाई आहे, काहीही खात नाही. दोघंच्या दोघांना काही खाण्यापिण्याचं काही नको असते. बेबीला जोजो कर. जोजो कर बेबीला. जोजो कर बेबीला. ते खा ना खाऊ. मन्या जोजो बाळा जोजो.
बाळाचं झोपलं झोपलं बाळ. ठेव खाली आता बाळाला, खाली ठेव. आता या तुम्ही हे संपवा सगळं. ए लाईट ला वर्षू तिकडची. अंधार दिसायला लागला रूम मध्ये. तुला बंद होतंय आता तुझा मोबाईल. मग आणि ओरडलं की म्हणतोस मम्मा ओरडती तू. मग तू आता ऐकलं नाहीस ना, मी असं ओरडणार. आता फटके पण बसणार थोड्या वेळात. मग प्रेमानं सांगून जर ऐकलं नाहीस तर. काय म्हणते मी. ये बस खाली आहे. उद्या पेपर कुठला आहे माहितीये तर ये मग. आता असं मोबाईल बघणार, टीव्ही बघणार आणि नंतर ना मग रडत बसणार की मम्मा माझा अभ्यास घे. मी जेव्हा काहीतरी कामात जाते ना तेव्हा याचं चालू होतंय मग अभ्यास घे अभ्यास घे. नंतर ह्याला आठवण येते अभ्यासाची. मग तेव्हा मी नाही घेऊ शकत ना कामात असलं तर. आता मी फ्री आहे तर आता ये ना. नंतर मला स्वयंपाक बनवायचे. 12 वाजलेत आता. पप्पा जेवायला येतील. होय म्हणून म्हणतीये ना ये. खेळून खेळून प्रिशू झोपली फायनली. आता मला स्वयंपाक करायचंय. टिकली लावून घेतलीये. तिला खूप आवडते टिकली लावायला. आणि इथे स्वप्नांनी ड्रॉइंग केलंय. फनी वाटायला लागलंय ड्रॉइंग. फनी वाटायलंय ड्रॉइंग. प्रिशू झोपली होती तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. चपात्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर मी आज बनवलेली आहे माशाची आमटी. म्हणजे माशाचा रस्सा बनवलाय. साध्या सिंपल पद्धतीने एकदम बनवलाय. कारण माझा जो मिक्सर आहे तो खराब झालाय. मसाला म्हटलं कशात करायचं राहू दे म्हटलं. एकदम साधा सिंपल कांदा चटणी तेल टोमॅटो टाकून फोडणी दिली. आणि आमची जी कोल्हापुरी चटणी असते ती चटणी घातली आणि खूप छान असं झालाय रस्सा. कट पण एकदम भारी आलाय. बघू शकताय तुम्ही किती छान वाटायला लागलाय. त्याच्यानंतर ऑमलेट बनवलं आणि मासा एक राहिला होता शिल्लक. त्याचा हा फ्राय बनवला आहे अर्शूसाठी. आणि आमच्यासाठी काय याच्यामध्ये जे पीस आहेत रश्श्यामध्ये तेच आम्ही खाणार. आणि रात्रीचा भात शिल्लक आहे. आणि मुलं काय करतात दाखवते. तू सांग काय काय असतं. मगाशी शिकवलं होतं मी तुला. इंटरनेटचा वापर आपण कशासाठी करतो. प्रिशू झोपली होती तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेतला आणि ती आता उठली. माझा स्वयंपाक झाला आणि ती उठली. बरं झालं. आता ती म्हणजे शांत आहे. आज खेळते. स्वप्नाच्या घरात असल्यानंतर ती मस्तपैकी खेळत असते निवांत त्याच्यासोबत. तो असला की आणि तो स्कूलला गेला की मग मला सोडत नाही ती अजिबात. मला अशी चिकटूनच बसलेली असते. मी जिकडे जाईल त्या रूममध्ये येते किंवा मला किचनमध्ये काहीच काम नाही करू देत. कुठं नाही स्क्रीन टचिंग करू. हाय प्रिशू. हाय दादा. पडशील.
प्रिशू. खाऊ खाऊ नाही आणला. खाऊ नाही आणला. खाऊ संध्याकाळी असतोय, दुपारचं नसतोय प्रिशू. दादू काय सांगत आहे बघ, ऐक जरा. तुमने ये लोग खड़ा क्यों कर दिया, फिर से खोला नहीं. छान छान प्रिशू. कोणी दिलं फूल? कोणी दिलं फूल? पप्पानी दिलं. हाँ. किती छान. काय केलंस प्रिशू हे सगळं? मी थोडा वेळ एडिटिंग करत बसले, माझं लक्ष नाही ही काय करते. ने पावडरचा डबा घेऊन ना सगळी पावडर सांडली, सगळे हाताला पावडर, सगळ्या ड्रेसला पण लागली पावडर. मन्या असं का करते तू मन्या? एक तर झोपली पण नाही आहे दुपारी, एक तर रात्रीचं पण प्रिशू झोपत नाहीस तू, दुपारचं पण नाही झोपत आहे. तुला झोपच नाही येत का? चल आता हातपाय धुया, नाही तर डस्ट सगळी जाते नाकात आणि मग ठसका लागतोय, खोकला लागतोय. मग काय करायचं? रडू, मम्मा रडू दे, मम्मा रडू दे. विश्व